हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण गवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, गोविंद महाराज की जय। यारे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदे, म्हणा जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम, ऐशी नामाची आवडी काळ गेला देशोधडी, म्हणा जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम, आवडीने नाम भोका म्हणे जनार्दन एका। प्रस्तुत प्रवचन रूपी शिवेकरता निवडलेला हा अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि उत्कृष्ट असा अभंग हा शिवेकरता निवडलेला आहे। अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा या श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा, आणि या पालखी सोहळ्याचा मुक्काम आज आपण मानसिक स्वरूपाने आपण सासवड गावी आपण पोहोचलेलो आहोत। मी जाणीवपूर्वक मानसिक शब्द हा वापरला आहे। मानसिक स्वरूपाने का, तर याचं कारण असं आहे, सर्वांना ज्ञात आहेत की पूर्ण भारत देश नाही तर पूर्ण जगतावरती या कोरोनाचं संकट ओढवलेलं आहे, आणि म्हणून या कोरोनाच्या संकटामुळे आपण यावर्षी माऊली ज्ञानोबांच्या या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर आपण शरीराने जरी गेलो नसेल, पण निश्चित आपण प्रत्येक जण मनाने मात्र या सोहळ्याबरोबर आहेत, हे निश्चितच आहेत। आणि म्हणून मी हा मानसिक शब्द वापरतोय। जरी आपण घरी बसलेला आहात तरी मात्र आपण मनाने मात्र ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत। आणि आज ज्ञानोबांचा पालखी सोहळा हा श्री क्षेत्र सासवड संत सोपान काकांची समाधी या ठिकाणी आपण आपल्या या सोहळ्याचा मुक्काम, आणि या सोहळ्यातील अनेक अशा दिंड्या आहेत, पण त्या दिंड्यांपैकी काही ज्या दिंड्या आहेत त्या महाराष्ट्रभर त्या दिंड्यांचं गौरव करावा अशा दिंड्या आहेत। त्या दिंड्यांपैकी माऊलीच्या रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 43 परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरी मंदिराचे शिल्पकार प्रवर्तक हरिभक्ती परायण गोविंदजी महाराज केंद्रे बाबा यांच्या या दिंडीमध्ये आज आपण ज्याप्रमाणे असं म्हणतात की उगमावरून निघालेली नदी जशी ज्याप्रमाणे उगमावरून निघालेली नदी जशी जात असताना गावोगावी प्रत्येक गावाला सुजलाम सुफलाम करत असते, आणि प्रत्येक गावाला सुजलाम सुफलाम करत करत ती समुद्रापर्यंत पोहोचत असते, याप्रमाणे ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी दिंडी सोहळा हा सोहळा भक्तिमय ज्ञानगंगेतून हा उगम पावलेला, क्षेत्र आळंदीतून हा उगम पावलेला ही नदी आज श्री क्षेत्र सासवड या ठिकाणी या नदी या ठिकाणी पोहोचलेली आहेत, आणि ती श्री क्षेत्र पंढरपूर अशा महासमुद्राला जाऊन सागराला जाऊन ती पोहोचणार आहेत। म्हणून आज या सासवड या ठिकाणी दिंडीचा मुक्काम, कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर हे जे प्रवचन आहेत
दिंडीमध्ये प्रवचन का करायचं असतं? चालत असताना नामस्मरण करत करत एके ठिकाणी बसल्यानंतर किमान भगवत भक्ती, भगवत नामसाधना कशा पद्धतीने माणसाने करावं त्याचा निश्चित माणसाला त्याची जाणीव, त्याचा बोध व्हावा. आणि या स्वरूपाने हे प्रत्येक दिंडीमध्ये हे प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, या स्वरूपाने आपण करत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज हे जे प्रवचन आहेत परम आदरणीय हरिभक्तीपरायण या दिंडीचे अर्थात ज्ञानेश्वरी मंदिराचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज केंद्रे महाराजांच्या या प्रेरणेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे पोहोचलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग हा श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज प्रत्येक जनतेला आव्हान करतात की बाबा अरे या आणि या सोहळ्यामध्ये या प्रभूचं नामस्मरण करा, नाचा आणि आनंद मिळवा. अशा स्वरूपाचा खरा एक आनंद आणि हा अनुभव व्यक्त करत असणारा हा एक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. एक प्रश्न असा आहे की संत महात्म्यांना तुम्हाला सर्वसामान्य जनतेला सांगण्याचं गरज काय? त्याचं उत्तरच एक असं आहे की संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण होतात. कशा करता जर असं म्हणावं तर संत महात्म्यांना अवतीर्ण या जगामध्ये होण्याचं कारण एकच आहे की ते तुमच्या आमच्या उद्धाराकरताच आलेले असतात. अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जड जीवा. याच्याही पलीकडे जर बोलायचं जर ठरलं तर संत महात्मे या भूतलावरती केवळ कशा करता येतात असं म्हणावं तर केवळ तुमच्या आमच्यावरती उपकारा करताच येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संत महात्मे या भूतलावरती तुमच्या आमच्यावरती उपकारा करताच येतात. नव्याने संत महात्मे म्हणतात की अरे बाबांनो आमचा हा देश नाहीत आणि आमचा हा वेशही नाहीत. देश वेश नोही माझा सहज फिरत आलो. हा देशही आमचा नाहीत आणि हा वेशही आमचा नाहीत. मग देश वेश जर कोणता जर असेल तर तुकोबराय सांगतात की बाबा आमचा देश वेश जर कोणता असेल तर आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. झाडू संताची मार्ग. महाराज म्हणतात की आम्ही कशा करता आलो? आमचा हा देश नाही, आमचा हा वेश नाही, पण आम्ही कशा करता आलो तर आड रानाने धावणारं जे जग आहे त्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथं आलो असं म्हणतात. प्रश्न असा आहे संत महात्मे या भूतलावरती मार्ग दाखवण्याकरता आलं असं म्हणतात. मग संत महात्म्यांनी नेमकी एक तुम्हा आम्हाला मानवी जीवाला जो मार्ग दाखवला असं म्हणतात, जो रस्ता दाखवला असं म्हणतात. मग तो मार्ग नेमकी कोणता दाखवला? तो रस्ता कोणता दाखवलाय? ती वाट कोणती दाखवली आहे? तर ती वाट, तो मार्ग, तो रस्ता जो दाखवला तो म्हणजे भक्ती नामसाधनेचा मार्ग दाखवला. इतर ज्या कलियुगामध्ये वाटा आहेत महाराज म्हणतात की बाबा इतरही वाटा अनन्य वाटा आहेत, लागेल तेवढ्या वाटा आहेत, पण अन्य ज्या वाटा आहेत कलियुगामध्ये अन्य वाटांना कलियुगामध्ये झालाय कोरोना अर्थात रोग झालाय म्हटले. अन्य वाटांना रोग झालाय. अन्य महाराज म्हणतात कलियुगामध्ये अन्यही रस्ते आहेत, वाटा आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीनं घडे साधन. कलियुगामध्ये अन्य जे वाटा आहेत, रस्ते आहेत, मार्ग आहेत त्यांना कलियुगामध्ये क्षयरोग झाला असं म्हणतात. मग एकच वाट अशी सुलभ आणि सोपी आहे ती म्हणजे नामसाधना. एवढीच वाट सुलभ आणि सोपी आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. फक्त हीच एक वाट अशी सोपी आहेत, सुलभ आहेत. आणि म्हणून महाराज आव्हान करणार की बाबा या आणि या भक्ती नाम साधनेमध्ये आपण एकरूप होऊन आनंद मिळूया. त्या परमात्म्याचा नामस्मरण करूया. कारण परमात्म्याच्या नामस्मरण केल्याशिवाय मानवी देहाचा उद्धार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा या कलियुगामध्ये जर या नरदेहाचा उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर भगवान पंढरीश परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय या नरदेहाची सार्थकता नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया या न्यायाने. कारण कालपरत्वे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन ही भिन्न भिन्न होतं. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन हे वेगळं होतं. त्रेतयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन हे वेगळं होतं. द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन हे वेगळं होतं. असं म्हणतात की ज्यावेळेस द्वापार युगाचा
शेवट आणि कलियुगाची सुरुवात होत असताना सर्व संत मंडळी एकत्र आली आणि एकत्रित आल्यानंतर त्यांनी विचार केला, ठीक आहे, त्रेतयुगापर्यंत भक्ती नाम साधना परमात्म्याच्या प्राप्तीच्या आपल्याला साधना उपाय मिळाला आहे, पण आता कलियुगामध्ये भगवत नाम साधना नवीन भगवान परमात्म्याची प्राप्ती करत असताना भगवान परमात्म्याची प्राप्ती ही कलियुगामध्ये कशाने होईल प्रश्न पडलाय सर्वांना प्रश्न पडल्यानंतर सर्व मंडळी व्यास महर्षींकडे गेले आणि व्यास महर्षी हे सामान्य नाहीत. व्यास महर्षी हे सामान्य, त्यांचा अधिकार हा सामान्य नाही. व्यास महर्षी खऱ्या अर्थाने जर विचार जर केला, हातामध्ये शंख चक्र नाही पण साक्षात विष्णू भगवान परमात्मा आहेत. व्यास महर्षी हे सामान्य नाहीत. हातामध्ये त्रिशूळ डमरू नाहीत पण साक्षात भगवान शंकर आहेत. व्यास महर्षी हे सामान्य नाहीत. 3 तोंड नाहीत पण साक्षात ब्रह्मदेव आहेत. व्यास महर्षींचा अधिकार काही मोठा अधिकार आहेत आणि म्हणून ही सर्व मंडळी व्यास महर्षींकडे गेली. व्यास महर्षी स्नाना करता गेली. कळल्यानंतर नदीवरती सर्व मंडळी पोहोचली. व्यास महर्षीने पहिली डुबकी मारली आणि पहिली डुबकी मारल्यानंतर वरती आले आणि वरती आल्यानंतर व्यास महर्षींनी त्यांच्या मुखातून उच्चार निघाला, धन्य तो शूद्र. दुसरी डुबकी मारली, त्यांच्या मुखातून शब्द आला, धन्य ती स्त्री. तिसरी डुबकी मारली, त्यांच्या मुखातून शब्द आला, धन्य ते कलियुग. उभ्या काठावरती असलेल्या सर्व मंडळींनी ही 3ही महावाक्य ऐकले आणि 3ही महावाक्य ऐकल्यानंतर व्यास महर्षींचं लक्ष या मंडळीकडे गेलं. यांना विचारलं, अरे तुम्ही का आले, कशा करता आलात? त्यांनी सांगितलं, आम्ही का आलो, कशा करता आलो हा प्रश्न नंतर, पण प्रथम तर तुमच्या मुखातून जे 3 महावाक्य बाहेर पडले त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगा. व्यास महर्षींनी सांगितलंय, पहिला जो मुखातून शब्द पडलाय तो कोणता? धन्य तो शूद्र. धन्य तो शूद्र याचा अर्थ असा आहे, शूद्र धन्य का? कलियुगामध्ये 4 वर्ण सांगितले आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितले. कलियुगामध्ये 4ही वर्णाचे भिन्न भिन्न कर्म सांगितले गेले आहेत. ब्राह्मणाचं कर्म काय? ब्राह्मणाचं कर्माचं वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केलं आहे. शमोदमस्तप शौचम शांतिरार्जवमेवचम ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ब्राह्मणाचं कर्म काय आहे? इंद्रियांचं दमन करणं, धर्माचं आचरण करणं, अधर्मीयांना धर्माचं आचरण करण्यात भाग पाडणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलंय. मग क्षत्रियाचं कर्म काय? क्षत्रियाचं कर्माचं वर्णन करत असताना सांगितलंय. क्षत्रियाचं कर्माचं वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन करताना असं म्हटलंय, शौर्यम तेजोदिती दाक्षम युद्ध चापे पलायनम दान विश्वर भावश्च छात्रम कर्म स्वभावजम. म्हणजे क्षत्रियाचं कर्म काय? क्षत्रियाचं कर्म असं सांगितलं गेलं आहे की आपल्या देशाचं रक्षण करणं, प्राण गेला तरी शत्रूला पाठ न दाखवणं, शौर्याने विजय संपादन करणं आणि जे अधर्मी आहेत अधर्मीयांना शासन करणं हे क्षत्रियाचं कर्म सांगितलं गेलं आहे. नंतर वैश्याचं कर्माचं वर्णन करत असताना सांगितलं आहे. वैश्याचं कर्म काय? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. वैश्याचं कर्म काय? शेती करणं आणि शेती करत असताना गोपालन करणं हे वैश्याचं कर्म सांगितलं गेलं आहे. आता हे प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न सांगत असताना आपला महत्वाचा प्रश्न असा आहे की धन्य ते शूद्र, शेवटचा वर्ग जो आहे तो शूद्राचा. मग शूद्राचं कर्म काय सांगितलंय? शूद्राने काहीच करायचं नाही, नाही शेती करायचं, नाही युद्ध करायचं, नाही धर्माचं आचरण करायचं. मग शूद्राने काय करायचं? शूद्राने या 3ही वर्गाची नुसती सेवा जरी केली तरी त्याला भगवत प्राप्ती होती. म्हणून धन्य तो शूद्र. ठीक आहे, धन्य तो शूद्र याचा आपल्याला अर्थ कळाला आहे. पण दुसरं महावाक्य बाहेर पडलंय ते कोणतं? धन्य ती स्त्री. धन्य ती स्त्री म्हणजे याचा अर्थ काय? तर याचा अर्थाचं वर्णन करत असं सांगितलंय की बाबा कलियुगामध्ये धन्य ती स्त्री का? कल्पना करा, आज आपण मानसिक स्वरूपाने ज्ञानोबारांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्व सासवड या गावी आलोत. सर्वजण या पालखी सोहळ्यामध्ये आपण सामील आहात, सहभागी आहात. पण कदाचित असं म्हणतात की जर पती जर ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये आला आणि पत्नी जर घरी जर राहिली
तर पतीचं अर्ध पुण्य म्हणजे 50% पुण्य पत्नीच्या खात्यावरती ट्रान्सफर होत आहे. या उलट पत्नी जर माऊली ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये आली आणि पती जर घरी राहिला तर पत्नीचं 1% पुण्य पतीच्या खात्यावरती ट्रान्सफर होत नाहीत. या उलट बोलतो, जर कदाचित पत्नीकडनं जर काही पापाचरण जर घडलं असेल तर पत्नीचं 50% पाप हे पतीच्या खात्यावरती ट्रान्सफर होत असतं. या उलट जर पतीने जर काही पाप जर केलं तर पतीचं 1% पाप पत्नीच्या खात्यावरती ट्रान्सफर होत नाहीत. म्हणून धन्य ते श्री कलियुगामध्ये, म्हणून धन्य ते श्री. तिसरं महावाक्य आहे धन्य ते कलियुग का. धन्य ते कलियुग का, त्याचं कारण सांगितलं गेलं आहे की भगवान परमात्म्याची प्राप्ती ही प्रत्येक युगामध्ये प्राप्तीचं साधन हे भिन्न भिन्न होतं. कृते ध्यायते विष्णू त्रेते जेते मुखी द्वापारी परिचार्या नाम कलौत दहरी कीर्तनात असं म्हटलं आहे. कृत युगामध्ये ध्यान करणं, वर्षानुवर्ष ध्यान करणं त्या परमात्म्याचं, तेव्हा तो परमात्मा प्रसन्न होत होता. त्रेत युगामध्ये यज्ञ करणं, अनेक असे यज्ञ केल्यानंतर तो परमात्मा प्रसन्न होत होता. त्रेत युगामध्ये, द्वापार युगामध्ये परिचार्य पूजा सांगितली गेली होती, तेव्हा तो परमात्मा प्रसन्न होत होता. मात्र कलियुगामध्ये त्या परमात्म्याची जर प्राप्ती करायची जर ठरली तर तो परमात्मा एवढा सोपा आहे की कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईन भेटी. परमात्मा नुसतं त्या परमात्म्याचं नामस्मरण जरी केलं तरी तो परमात्मा प्रसन्न होतोय. म्हणून धन्य ते कलियुग. म्हणून कलियुग ही इतर युगापेक्षा धन्य सांगितलं गेलं आहे. आणि म्हणून नाद बाबा सांगतात की बाबा जर या मानवी देहाचा उद्धार व्हावा आणि करावंच असं वाटत असेल तुम्हाला ना, या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे. म्हणा जय राम श्रीराम भवसिंधू तारक नाम. अरे बाबा जर या भवसागरातून तारून जर जावं असं वाटत, तरुण जावं असं जर वाटत असेल ना, तर या आणि या ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये येऊन नाचून त्या परमात्म्याचं गुणगान गा आणि भक्ती भावामध्ये आपण रंगून जा. नाथ बाबा प्रबोधन करत असताना खऱ्या अर्थाने एक जर विचार जर केला तर या कलियुगाचा जर विचार जर करायचा ठरला ते बाबा आपल्याला या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याने हा नरदेह जोर दिला आहे तो केवळ भगवान परमात्म्याच्या भजनाकरता दिला आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोल या वचन. भगवान परमात्म्याने तुम्हा मला जे इंद्रिय जे दिले आहेत ते केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या भजनाकरताच दिले आहेत. तुम्ही म्हणाल कसं? भगवान परमात्म्याने आपल्याला तोंड दिले हे बोलण्याकरता दिले हे सर्वांनाच माहिती आहे, ज्ञात आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला तोंड हे बोलण्याकरता जरी दिलं असेल तरी पण तोंडाने काही बोलून चालणार नाहीत. मग तोंडाने असं काहीतरी बोलावं की बोलल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण जोडला गेला पाहिजे असं काहीतरी तोंडाने बोला. मग काय बोला? येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम तेची मज प्रेम दे देवा. या तोंडाने असं काहीतरी बोला की बोलल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण जोडला गेला पाहिजे असं काहीतरी बोला. भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले, सर्वांना माहितीये कशाला दिले, पाहण्याकरता दिले असे. पण या डोळ्यांनी काही पाहावं का? नाही. डोळ्यांनी असं काहीतरी पहा की पाहिल्यानंतर भगवान परमात्मा जोडला गेला पाहिजे असं काहीतरी पहा. मग डोळ्यांनी काय पहा? डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा. डोळ्यांनी असं पहा की जे पाहिल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण जोडला गेला पाहिजे असं काहीतरी डोळ्यांनी पहा. भगवान परमात्म्याने आपल्याला कान दिलेत, कशाला दिले? ऐकण्याला दिलेत, ऐकण्याकरता दिले. सर्वांना माहिती आहेत, ज्ञात आहेत. देवाने कान दिले सर्व खरं आहेत. पण कान जरी देवाने दिले असेल पण या कानाने काही ऐकावं की योग्य तेच ऐकावं? कानाने असं ऐकावं की ऐकल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण जोडला गेला पाहिजे. मग कानाने काय ऐकावं? कान भरोनिया ऐकले तुझी कीर्ती हेची माझी विश्रांती दे देवा. कानाने ऐकत असताना असं काहीतरी ऐका की ऐकल्यानंतर समाधान आणि सुख मिळालं पाहिजे असं काहीतरी ऐका. भगवान परमात्म्याने आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत. मग ह्या हात पाय कशा करत दिले आहेत? वाही रंगी टाळी नाचे न उदास हे देई हातास पाया सुख. भगवान परमात्म्याने आपल्याला जे पाय दिलेत, हात दिलेत, टाळी वाजवायला, दिंडीमध्ये नाचण्याकरता आपल्याला हे पाय दिले आहेत. म्हणून परमात्म्याने जे इंद्रिय दिलेत हे फक्त कशा करता दिलेत? तो देवाच्या भजनाकरता दिलेत. आणि म्हणून नाथ बाबा ह्या अभंगामध्ये सांगतात की अरे बाबा या
आणि जर भगवान परमात्म्याने जर आपल्याला हा देहच कदाचित जर आपल्याला देवाच्या भक्ती करता जर दिला असेल, दिवे दिला देह भुजन गुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान विश्व परमात्म्याने हा देहच जर ईश्वर प्राप्ती करता जर दिला असेल, तर मग या आणि येऊन आपण काय करा, भगवत नामसाधना, नवे नवे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि त्या भक्तिमय आनंदाचा आपण काय करा, भक्तिमय सोहळ्याचा आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणून नाथ बाबा या अभंगात आव्हान करतात. कारण बाबा भवसिंधू तारक नाम, जर भवसिंधू तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं कुठल्याच प्रकारची साधन दुसरं नाही. मला म्हणतात की बाबा प्रत्येक मानवी जीवनाची आकांक्षा इच्छा एकच असते. काय असते? भक्ती जरी करायची जर ठरली, नामस्मरण जरी करायचं ठरलं तर काय करावं? प्रत्येक माणसाच्या पाठीमागे महत्वाचा विषय असतो. कुठलंही कर्म करत असताना माणूस ते कर्माच्या पाठीमागे पहिल्यांदा फळाची अपेक्षा करतो. मग करत असताना फळाची अपेक्षा काय? हे केल्यानं फळ काय? काय फळ असावं? काय फळ मिळालं गेलं पाहिजे? प्रत्येक माणसाची एकच अपेक्षा इच्छा असते. काय इच्छा अपेक्षा असते? प्रत्येक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळतोय. कशा करता? फक्त आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला सुख मिळवण्याकरता, मानवी जीवनाकरता सुख मिळवण्याकरता आणि मानवी जीवनाचं दुःख जाण्याकरता प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं की एकही माणसाला जर प्रत्येक माणसाला जर विचारलं तर कोणाच्याच जीवनातलं दुःख गेलं नाही आणि सुख मिळालं नाही. याचं कारण काय असेल? तर याचं एकच कारण असेल की आपल्या जीवनातलं दुःख जात नाही आणि सुख प्राप्त होत नाहीत, अर्थात मिळत नाहीत. याचं एकच कारण असं आहे की आपण जे करायचं ते करत नाही. जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. काय करावं? आपण काय केलं गेलं पाहिजे? किमान बसल्या बसल्यात परमात्म्याचं ठाईची वैसोनी करा. एक चित्त एका ठिकाणी बसून परमात्म्याचं नामस्मरण केलं गेलं पाहिजे, ध्यानधारणा केली गेली पाहिजे. पण आपण ते करत नाहीत. बसल्या बसल्या आपण ते करत नाही. बसल्या बसल्या आपण याची त्याची टवाळी करत बसतो. महाराज म्हणतात बैसोनी टवाळी करी तुझी याची, नाही गोविंदाची आठवण. अरे बसल्या बसल्या याची त्याची टवाळी केल्या गेल्यापेक्षा अरे तुला देवाचं नामस्मरण का आठवत नाही? देवाचं नामस्मरण तू का करत नाही? आणि टवाळी केल्याने काय होतंय मला सांगतात. जर तुम्ही बसल्या बसल्या जर तुम्ही टवाळी करत असाल, टवाळी केली की दोष होतोय आणि दोष झाला की आपल्याला पाप लागतो. पाप लागलं की ते पाप दुःख द्यायला येते. जर आपल्या जीवनातलं दुःख जावं आणि सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल, सुख मिळावं असं वाटत असेल तर एक करा, निंदा होऊ देऊ नका. निंदा झाली नाही म्हणजे दोष होणार नाहीत, दोष लागणार नाहीत. दोष लागला नाही म्हणजे पाप होणार नाहीत आणि पाप झालं नाही म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही. कारण व्यवहारातला प्रत्येकाला विषय हा माहिती आहे. पुण्याचं फल हे सुख आहेत आणि पापाचं फल हे दुःख आहेत. पण आपण असं म्हणावं नाही महाराज आम्हाला हे माहितीच नव्हतं आतापर्यंत, असं म्हणून शक्य नाही. प्रत्येकाला हे मान्य आहे, प्रत्येकाला हे जाणीवपूर्वक सर्वांनाच हे माहिती आहे. बघा तुमचा आमचा विषय सोडा. ज्यावेळेस माता सीतेला रावणाने अपहरण करून अशोकवनामध्ये ठेवलं आहे आणि अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर माता सीतेचे उद्गार आहेत. ती त्रिजटेला विचारते आहेत, सांग ओ त्रिजटे सखे ऐशी मात, दे नका भेटी निधी रघुनाथ, मन उताविळ दुरी झाला पंथ, राहू न शके प्राण माझा कुडियात. हे त्रिजटे सांग, माझ्या जीवनामध्ये ही दुःख भोगण्याची पाळी का आल्या गेली असेल सांग. तेव्हा ती त्रिजटा सांगते, आम्ही राक्षसीन स्त्री आहात, आम्हाला काय कळणार कशामुळं काय होतं कशामुळं काय होतं काय होतं आम्हाला काही सांगता येणार नाही. पण तुम्ही साध्वी आहात, तुम्हालाच किमान माहिती असेल की तुमच्या जीवनामध्ये ही दुःख भोगण्याची पाळी का आली गेली असेल. तेव्हा माता सीता सांगतात की मलाही सांगता येणार नाहीत, पण कोण जाणू माझ्याकडनं काय दुष्ट आचरण घडलं असेल, काय दुष्ट आचरण होते मी केले. तीर्थव्रत होते कवनाती भंगिले, गोवत्सा पत्नी पुरुषा बिघडिले, न कळेवो संचित चरण अंतरले. मला सांगता येत नाही, कदाचित माझ्याकडनं गोवत्साची पती पत्नीची ताटातूट केली गेली असेल आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये हे दुःख भोगण्याची पाळी आली असेल. अर्थ सांगण्याचा एवढंच आहे की मानवी जीवनामध्ये वाईट कर्म जर केलं तर त्याचं पाप होतं आणि पाप झालं की ते दुःख द्यायला येतं. जीवनामध्ये सुख जर मिळावं असं वाटत असेल तर आपण चांगलं कर्म करावं. चांगलं कर्म केलं की त्याचं पुण्य संपादन होतं आणि पुण्य संपादन झालं की ते सुख द्यायला येत आहे.
म्हणून आपण हाच एक विचार करायचा की आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला जर आनंद मिळावा असं वाटत असेल, अर्थात सुख मिळावा असं वाटत असेल, तर त्याकरता चांगलं कर्म केलं गेलं पाहिजे. मग चांगलं कर्म काय आहे की चांगलं कर्म फक्त एवढंच आहे की जेणेकरून आपल्याकडनं पुण्य कसं संपादन करता येईल याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आज शारीरिक रूपाने जरी आपण हजर नसलो पण मानसिक रूपाने जरी आपण हजर असलो तरीही आपण खऱ्या अर्थाने ही ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण पालखीमध्ये सहभागी आहोत हे निश्चितच आहेत. शरीराने जरी नाही पण मनाने मात्र निश्चितच आहोत, यात कुठल्याच प्रकारचे आपण मनामध्ये शंका घ्यायचं काहीच कारण नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला तर असं वाटतं की परम आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्ञानेश्वरी मंदिराचे शिल्पकार आद्य प्रवर्तक आदरणीय परमश्रद्धेय गोविंदजी महाराज केंद्रे महाराजांच्या या दिंडीमध्ये खरं तर महाराजांचे जे उत्तराधिकारी आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही विष्णू महाराज केंद्रे महाराजांनी हा जो उपक्रम सुरू केला की आपण दर मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रवचन आपण घरी बसल्याही ऐकू शकतो. घरी बसल्या बसल्या जो मंडळी जी आहात त्यांना असं वाटू नये की आपण माऊली ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये नाहीत. या प्रवचनाच्या रूपाने तुम्ही मनाने तुम्ही दररोज मुक्कामाला आज आळंदीहून श्री क्षेत्र आळंदीहून निघालेली ही दिंडी आहे. आज आपण पुण्याला आहात, पुण्याला आपण मुक्काम केला आहे, आज सासवडला आहात, उद्या जेजुरीला आहात, नंतर लोणंदला आहात. असं करत करत आपण मनाने आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आणि नुसतं पंढरपूरला जाऊन तसं नाही, पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपुरात जायचं आहे, आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आहे, प्रदक्षिणा करायच्या आहेत, दर्शन बारीला लागायचं आहे, दर्शन बारीला लागून धक्का बुक्का खात खात आपल्याला पंढरीश परमात्म्याच्या मंदिरात पोहोचायचं आहे आणि पांडुरंगाचं आपल्याला दर्शन करायचं आहे. खऱ्या अर्थानं हा जो उपक्रम जो राबवला आहे मी खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत की हा उपक्रम जो सुरुवात केला अत्यंत अत्यंत स्तुतिप्रिय हा उपक्रम आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण घरी जरी असला तरी तन मन धनाने आपण शरीराने नाही पण मनाने मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंदजी बाबा केंद्रे बाबांच्या या दिंडीमध्ये तुम्ही सहभागी आहात, बाबांच्या या दिंडीमध्ये तुम्ही आहात हे निश्चितच तुम्ही आहात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या दिंडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही प्रवचन रूपे सेवा तुमच्या पुढे समर्पित केली. बोलण्यासारखं खरं तर विषय असा आहे, बाबांनी खऱ्या अर्थानं जे हे ज्ञानेश्वरी मंदिराची जी उभारणी केली आपण सर्वांना ज्ञात आहे, पूर्ण महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती आहे की ज्ञानेश्वरी मंदिराची ही खऱ्या अर्थाने उभारणी करत असताना आपलं सर्वांचंच त्याला अनमोल आणि असा सहकार्य लाभलं आहे. पण एक असं वाटतंय की खऱ्या अर्थाने बाबांना खऱ्या अर्थानं उदंड आयुष्य मिळायला पाहिजे होतं आणि ईश्वरी शक्तीपुढे खऱ्या अर्थानं कोणाचंही काही चालत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत. आणि म्हणून जे काही बाबांचं काही कार्य थोडं अपूर्ण राहिलेलं आहे मला असं वाटतं की आपण अजूनही सर्वांनी तो एकत्रित येऊन जर विचार जर करून जर ते कार्य आपण एकत्रित येऊन जर ते करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या कार्याला आपण ते कार्य पूर्णत्वाला जाईल यात कुठल्याच प्रकारची शंका नाहीत. आणि म्हणून मी प्रत्येकाला आव्हान करतोय की आपण खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन या कार्याचे आपण पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावं. आणि सर्व विश्वस्त मंडळी जे आहेत, सर्व ज्ञानेश्वरी मंदिराचे ट्रस्ट मंडळी जे आहेत, सर्व मंडळी खऱ्या अर्थानं हिरारीनं एकत्रित येऊन या मंदिराचे खऱ्या अर्थाने फार मोठ्या मंदिराची उभारणी करण्याकरता राहिलेल्या कामाकरता उत्साहाने सहभागी आहेत. आणि म्हणून त्या कार्याकरता आपणही सर्वांनी एकत्रित येऊन सहभागी होऊन ते कार्य पूर्ण करण्याकरता प्रयत्न करावा. म्हणून झालेली प्रवचन रूपी सेवा माऊली ज्ञानोबांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय.